शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. सातारा शहराजवळील योतेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पॉवर हाऊस नजीक असलेल्या एका पत्र्याच्या घरात शनिवारी सायंकाळी सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राणी रामचंद्र साळुंखे राहणार मंगळवारपेठ सातारा यांचे पॉवर हाऊस परिसरात पत्र्याचे शेड असून त्या कुटुंबासह राहत होत्या. नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण कामावर बाहेर गेल्याने घर बंद होते. सायंकाळी 6च्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण परिसर हादरला. सातारा शहरात मुसळधार पाऊस आणि सुसाटाच्या वाऱ्यामुळे विसावा नाका येथील सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचे मोठे झाड गेटसह रस्त्यावर कोसळले आहे. झाड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे अडकला असून येथील केबलच्या वायरही तुटून खाली आल्या आहेत. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यातच या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कोसळलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा आणि केबल वायरिंगची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली तसेच शेती व रस्त्यांना तडे गेले आहेत. मातीचा मलबा वाहून आल्याने 3 कुटुंबातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जमीन खचल्याने गावातील पाण्याच्या टाकीला धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत तब्बल 10 इंच पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्रभर धुवाधार पाऊस बरसला तर शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील नावली या गावामध्ये दरड कोसळली. मातीचा भराव वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही घरांना तडे गेल्याने संबंधित कुटुंबांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. स्वराज्याची सून छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांचा 4 जुलै 1719 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून झालेल्या ऐतिहासिक सुटकेच्या स्मरणार्थ त्यांच्या 307व्या सुटका दिनानिमित्त सातारा तालुक्यातील संगममौली येथील समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराणी येसूबाई यांनी अनेक वर्ष मोगलांच्या कैदेत राहून अद्वितीय धैर्य, संयम आणि स्वराज्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. 4 जुलै 1719 रोजी त्यांच्या सुटकेने मराठा इतिहासात महत्त्वपूर्ण पर्वाची नोंद झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 जुलै हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 307व्या सुटका दिनानिमित्त सुहास राजे शिर्के, संगममौली ग्रामस्थ आणि जिज्ञासा फाउंडेशन यांच्या वतीने समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून महाराणी येसूबाई यांना अभिवादन करण्यात आले. महाबळेश्वर परिसरात सध्या सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाबळेश्वरमधील रांजणवाडी गावातील मुख्य रस्त्यालगत असणारे एक जुने आणि मोठे जांभळाचे झाड अचानक रस्त्यावर इनोव्हा गाडीवर कोसळले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महाराष्ट्राची मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक तलावाच्या सांडव्यामध्येच प्रशासनाच्या वतीने पर्यायी रस्त्याच्या पुलाचं काम चालू आहे. मात्र या ठिकाणी ठेकेदाराने या पुलासाठी केलेल्या खोदकामाची माती काढून त्याच नदीपात्रात टाकल्याने आता खाली राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून याच नदीपात्रातील पाणी खाली असलेल्या धरणात जाणार असून काही तासातच वेण्णा लेक ओव्हरफ्लो होणार असून आता ही माती किंवा पुलासाठी काढलेला मलबा या प्रवाहाबरोबर खाली जाणार असल्याची चिंता महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणी सुद्धा यावेळी महाबळेश्वर येथील स्थानिक लोकांनी केली आहे. मान खटाव तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात दहिवडी तालुका मान येथे आज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
बैठकीत तालुक्यातील पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती, टंचाईग्रस्त गावांमधील उपाययोजना तसेच नागरिकांना अखंड व सुरळीत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी रिपाईमध्ये प्रवेश केला। या पार्श्वभूमीवर रिपाई गटाचे नेते मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई फादर बॉडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आदित्य गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात आदित्य गायकवाड यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। जुलै रोजी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात तारळे-सासपडे महामार्गावरील भराव पूल वाहून गेल्याने परिसरातील सुमारे 25 गावांचा संपर्क विस्कळीत झाला आहे। या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, चाकरमानी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे। पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे। विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयातील उपस्थितींवर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनाही शेतीसाठी ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे। ठोसेघर तालुका सातारा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 9वीतील विद्यार्थी स्वप्नील नामदेव अवकिरकर वय 14 वर्ष याचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले। शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असता त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला। पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे। कालपासून धुवाधार सरी कोसळत राहिल्या। जोरदार वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। डोंगर दऱ्यांमधील धबधबेही प्रवाहित झाल्याने परिसर पुन्हा एकदा हिरवाईने नटला आहे। या पडत असलेल्या दमदार पावसामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीची तहान भागवणाऱ्या वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। अशीच पावसाची संततधार पुढील काही दिवस कायम राहिल्यास वेण्णा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या होत्या दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।